पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. भारतीय संस्कृती ही वेदमूलक आहे. यामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या उपासनेतूनच एक दिवस भारतमाता विश्वगुरू होईल. खरं तर वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री राहिलेले अशोक सिंघल हे खऱ्या अर्थाने वेदोपासक होते, असे गौरवोद्गार अयोध्या श्री राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य तथा श्री राम जन्मभूमी आंदोलनाचे अग्रणी अशोक सिंघल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. याच शृंखलेत 2025चे पुरस्कार सोमवार 17 नोव्हेंबर 2025 रोजी BMC रोडवरील दादासाहेब दरोडे सभागृहात वितरित करण्यात आले. उत्कृष्ट वेद विद्यार्थी श्रेणीतील पुरस्कार हैदराबाद येथील श्री नोरी केदारेश्वर शर्मा, चेन्नईचे श्री अनंत कृष्णा भट यांना आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथील श्री दत्तात्रेय वेद विद्यालयाला 3 लाख, 5 लाख आणि 7 लाख रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य श्री प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर सिंगल फाउंडेशन मार्गदर्शक रवींद्र मुळे, सिंगल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त संजय सिंगल आणि सलील सिंगल उपस्थित होते. कलाकार, खेळाडू आणि साहित्यिक यांचा या समाजात नेहमीच सन्मान केला जातो. मात्र वेदांचे जतन आणि प्रचार करणाऱ्या वैदिकांचा मात्र विचार होत नाही. वैदिक विद्वान सर्वात जास्त काम करतात, म्हणूनच भविष्यात वैदिक विद्वानांचा आदर करणे आवश्यक आहे. वैदिक विद्वान हे राष्ट्रीय कार्य करत आहेत, म्हणून वैदिक विद्वानांचा आदर करणे म्हणजे राष्ट्राचा आदर करणे आहे, ही भावना गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात सुरुवातीला वेदवंदना आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून काम करणाऱ्यांचाही सत्कार गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम शर्मा यांनी केले आणि संजय सिंगलने उपस्थित सर्वांचे आभार प्रकट केले. या पुरस्कारासाठी निवडल्या जाणाऱ्या ज्युरी समितीमध्ये मोरेश्वर विनायक गैसास ऋग्वेद, पुणे श्री कृष्ण पुराणिक शुक्ल यजुर्वेद, गुवाहाटी AN नारायण घनपाटी कृष्ण यजुर्वेद, वाराणसी R चंद्रमौली श्रुती सामवेद, चेन्नई रमेश वर्धन अथर्ववेद, गोकर्ण कर्नाटक यांचा समावेश आहे. याशिवाय शिफारस समितीमध्ये गणेश्वर जोगले ऋग्वेद, गोकर्ण कर्नाटक, कीर्तिकांत शर्मा शुक्ल यजुर्वेद दिल्ली, श्रीकृष्ण मधुकर पळसकर सामवेद नाशिक, रामचंद्र जोशी अथर्ववेद तिरुपती यांचा समावेश होता. भारत आत्मा अशोक जी सिंघल वैदिक पुरस्कार एक अखिल भारतीय स्तर पर वैदिक अध्ययन और अध्यापन में उत्कृष्टता यानी एक्सीलेंस के लिए हर वर्ष दिया जाता है. भारत आत्मा पुरस्कार वितरण समारोह के पहले 7 संस्करण दिल्ली में ही आयोजित हुए. गत वर्ष सिंगल फाउंडेशन ने तय किया कि भारत के उन सभी केंद्रों में जहां वैदिक अध्ययन या अध्यापन की परंपरा हो, बारी बारी से इस समारोह का आयोजन वहीं पर होना चाहिए. इसीलिए पिछले वर्ष अयोध्या में योगी आदित्यनाथ जी के सानिध्य में हमने ये कार्यक्रम किया और आज इस वर्ष हम आप सबके पास पुणे में हैं. पूज्य अशोक चाचा जी का जीवन विश्व भर में पहले हिंदू समाज की सेवा में समर्पित रहा. देश विदेश में भी उनके राम मंदिर के संघर्ष के लिए तो जाने जाते थे, पर उनके वेदों के संरक्षण व प्रसार के कार्य की इतनी ख्याति नहीं बनी है. चाचा जी के पूज्य गुरुदेव ने उन्हें सामवेद की शिक्षा दी तथा वेदों की गहरी समझ में उन्हें सक्षम किया. वेदों में ही चाचा जी ने अपनी प्रेरणा पाई. उनका दृढ़ विश्वास था कि हमारी वैदिक परंपराओं का न केवल संरक्षण आवश्यक है, बल्कि भारत की सर्वांगीण प्रगति के लिए समाज के सभी वर्गों में वेदों का प्रचार व प्रयोग भी. अखिल भारतीय स्तर पर वेदाध्ययन में एक्सेलेंस की पहचान एक बहुत कठिन काम है. मुझे कहते हुए बड़ी खुशी है कि सत्र में हमने समस्त आवेदन प्रक्रियाओं को काफ़ी सिंप्लीफाई किया है, काफ़ी सरल करने की कोशिश की है और साथ ही ऑनलाइन भी अब कर दिया गया है. परमश्रद्धेय श्री अशोकजी सिंघल यांच्या स्मृती प्रित्यर्थ
सिंगल फाउंडेशनतर्फे दरवर्षी वैदिकांना काही पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचं नाव भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार अशा प्रकारचं आहे. आणि सिंघल परिवार याच्याकरता अत्यंत प्रयत्नपूर्वक संपूर्ण देशामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं शोध घेऊन सर्वोत्तम छात्र कोण, सर्वोत्तम अध्यापक कोण, सर्वोत्तम वेद विद्यालय कुठलं आणि ज्यानं आपलं जीवन वेदांच्या करता समर्पित केलंय अशा प्रकारचा एक वैदिक विद्वान कोण, अशा प्रकारचा शोध घेऊन या शोधाला पण अगदी प्रोफेशनल पद्धतीनं 2 महिने तरी लागतात. ते सगळं करून त्यांची निवड केली जाते आणि 3 पुरस्कार दिले जातात. सर्वोत्तम वैदिक विद्यार्थ्याला 3 लाख रुपये, सर्वोत्तम वैदिक अध्यापकाला 5 लाख रुपये, सर्वोत्तम वेद विद्यालयाला 7 लाख रुपये आणि सर्वोत्तम जीवन गौरव पुरस्कार म्हणजे ज्यानं आपलं जीवन वेदांच्या करता व्यतीत केलं त्यांना 5 लाख रुपयांचा पुरस्कार. अशा प्रकारच्या पुरस्कारांचा मुख्य हेतू हा आहे की वैदिक विद्येला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. हा पुरस्कार गेली 9 वर्ष दिला जातोय. 7 वर्ष राजधानी दिल्लीमध्ये दिला गेला, मागल्या वर्षी अयोध्येमध्ये दिला गेला आणि यंदा हा पुण्यामध्ये दिला गेला. या पुरस्कारामध्ये आसेतु हिमाचल भारतवर्षातल्या सगळ्या वेदविद्येच्या सोबत संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांचं संस्थांचं घुसळण होतं आणि त्यातून जे यशस्वी ठरतात त्यांना हे पुरस्कार दिले जातात. द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक यांना पण हे दिले जातात, पण ती राशी कमी असते, ती उत्तेजनार्थ असते. आणि अशा प्रकारे वेदविद्येचं संरक्षण जे मान्य अशोकजींचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता हा परिवार झटतो आहे, कार्य करतो आहे. सिंघल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्काराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कारांच्या वितरणाकरता पूज्य आचार्य प्रद्युम्नजी उपस्थित झाले होते. पूज्य आचार्य प्रद्युम्नजी हे अत्यंत श्रेष्ठ वैदिक विद्वान, व्याकरणापासनं सगळ्याच वैदिक शाखांच्या मध्ये त्यांचा सगळीकडे विमुक्त संचार असतो आणि सामान्य लोकांना कळण्याच्या दृष्टीनं बोलतो. आपले पूज्य स्वामी रामदेवजी महाराज जे आहेत ते त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. हे पूज्य रामदेवजींचे गुरु आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अत्यंत भारदस्त झाला आणि समर्पक हातानं हे पुरस्कार वितरित करता आले याचा मला समाधान आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.